सो हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज सेकंड डे माझ्या व्लॉगचा। तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व ठीक आहे। तर आज माझं सर्व काम आवरलेलं आहे। 11 वाजले, जेवण पण झालंय। जेवण म्हणजे मी फक्त पापड खाल्ले, आज एकादशी आहे। जेवण नंतर करेल। पोहे खाल्ले, पापड खाल्ले, त्याच्यामुळे आता सध्या भूक नाहीये, त्याच्यामुळे मी जेवण नंतर करेल। आज मी चालली राजापूरला, म्हणजे आमच्या शेतामध्ये विहीर खणतोय, ती बघण्यासाठी। विहीर कशी खणतात। मी शेतकऱ्याचीच मुलगी आहे, पण आजपर्यंत विहीर खणलेली कधी बघितलीच नाही, त्याच्यामुळे विहीर कशी खणताय ती मला बघायची, म्हणून मी जातीये। तर आता निघालोय आम्ही राजापूरला जाण्यासाठी। 2 व्हीलरवरच निघालो होतो, कारण मोठी गाडी खराब झालेली आहे, त्यामुळे 2 व्हीलरवरच जातोय आम्ही। जाता जाता पेट्रोल टाकून घेतलं, कारण थोडंसं लांब आहे, इथून 20-25 किलोमीटर आहे, त्यामुळे पेट्रोल टाकून घेतलं। आणि जाताना रेल्वे गेट लागतो, त्यामुळे तिथे थोडासा वेळ आम्हाला थांबावंच लागलं। आणि तिथे खूप सारी ट्रॅफिक झाली होती, म्हणजे येवल्यात पण एवढी ट्रॅफिक होत नाही, तिथे रेल्वे गेटवर एवढी ट्रॅफिक होते। मग त्या ट्रॅफिकमधून थोडंसं हळूहळू आम्ही पुढे पुढे गेलो। रेल्वे गेल्यानंतर मग निघालो आम्ही तिथून। आणि तिथून जाता जाता मला असं खूप आश्चर्य वाटलं की इकडे पाणीच नाही ह्या साईडला। बघा तुम्ही कसे ड्रम्स ठेवलेले रोडच्या कडेला। मग टँकर येतो, टँकरने ते पाणी त्या वस्तीवरच्या लोकांना दिलं जातं। म्हणजे पाण्याची इतकी कमतरता येवल्यामध्ये तर सांगूच शकत नाही। येवल्याच्या एक छोट्याशा खेड्या गावाला जाता जाता हे ड्रम लागत होते, म्हणून मला थोडासा धक्का बसला की किती गर्दी। मग जाता जाता गाडीवरूनच देवी मुळूबाईचं दर्शन घेतलं। आणि तिथे खूप डोंगर लागले। डोंगरातून जाता जाता म्हणजे साईडचा व्ह्यू इतका सुंदर दिसत होता, तर बघ तुम्ही पण बघू शकता किती छान व्ह्यू दिसतोय। आणि ढग तर इतके सुंदर दिसताय, असं वाटतंय इतक्यात पाऊस येईल, आणि असं वाटतंय पाऊस येणारच नाही, म्हणजे इतकं सुंदर वातावरण होतं। मग त्यानंतर मी तिथे पोचल्यानंतर मशीन उभं होतं, कारण मशीनची वायर काहीतरी खराब झाली होती, त्यामुळे मशीन थांबलेलं होतं विहीर करण्यासाठी। आणि दगडाचा गंज खूप मोठा होता, आणि विहीर तर काहीच खोल नाही झालेली। आता मी तुम्हाला दाखवते, विहीर सुद्धा काही खोल झालेली नाही, पण दगडाचा गंज खूप मोठा होता, तुम्ही बघू शकता। एवढीच 2 दिवस झाले विहिरीला सुरुवात करून, पण एवढीच खोल झालेली विहीर, जास्त काहीच खोल नाही झालेली। आणि मला विहीर कशी खणता हे बघायचं होतं, म्हणून मी खास तिथं गेले। पण माझं नशीबच नव्हतं की मी तिथे जाईल आणि विहीर चालू असेल। मशीन खराब झाल्यामुळे मला ते पण बघायला भेटलं नाही। मग तिथे जवळपास बघितलं, मी पूर्ण शेतामध्ये बघितलं, साईडला काहीच हिरवगार दिसत नाही, काहीच नाही। मग मी विहीर चारही बाजूनी बघून घेतली। चारही बाजूनी खडक होता, खूप दगड होते, कारण तिथे डोंगरात आहे ना शेती, त्यामुळे शेतीखाली दगडच होते। आणि मग त्यात विहीर खणत होतो, इतके मोठे मोठे दगड होते, तर बस मी चारही बाजूनी ते बघून घेतलं। आणि मला असं वाटत होतं मी त्यामध्ये जावा, पण मला वरतीच निघता आलं नसतं, त्यामुळे मी त्यात गेले नाही। मग त्यानंतर ही पूर्ण आपली शेती आहे, आपली शेतीमध्ये पेरलेली सोयाबीन ती पण बघितली मी कशी आली काय। विहीर खणण्यासाठी ती जाळी टाकता, त्यावर पोते असता, म्हणजे फायर केल्यानंतर ते दगड उडू नये, त्यासाठी ती जाळी असते। त्यानंतर मी मशीन बघितलं, मशीनवर चढून मशीन बघितल्यानंतर आम्ही लगेच घरी निघालो, कारण ऊन खूप पडलेलं होतं, आणि त्यातले त्यात शौर्य पण घरी होता, त्यामुळे आम्हाला लवकर घरी यायचं होतं। घरी आल्यानंतर शौर्यासोबत खेळले। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू